ही गोष्ट आहे एका म्हातारीची. एका छोट्याशा सुंदर गावात एक म्हातारी राहत होती. ती खूप म्हातारी आणि अशक्त झाली होती. तिला एकच लाडकी मुलगी होती, जी जंगलाच्या पलीकडे दुसऱ्या गावी राहत होती. एके दिवशी म्हातारीच्या मनात आले, आपण लेकीकडे जाऊन थोडा आराम घेऊन यावा. म्हातारी काठी टेकत टेकत हळूहळू जंगलातून चालत होती. इतक्यात तिच्या समोर एक मोठे अस्वल आले. कोण आहेस तू म्हातारी? मी तुला आत्ताच खाणार. अरे थांब रे बाबा, मला आता खाऊ नकोस. मी माझ्या लेकीकडे चालले आहे. काही दिवस तिथे राहीन, भरपूर खाईन, मग परत येताना मला खा. हम्म, ठीक आहे. परत येताना तुला खाईन. थांब म्हातारे, मी जंगलाचा राजा आहे. तुला आता माझ्यापासून कोणी वाचवू शकत नाही. अरे थांब रे बाबा, मला आता खाऊ नकोस. मी माझ्या लेकीकडे चालले आहे. काही दिवस तिथे राहीन, भरपूर खाईन, मग परत येताना मला खा. लेक आपल्या आईला पाहून खूप आनंदी झाली. म्हातारी लेकीकडे मजेत राहत होती. आता काही दिवस झाल्यानंतर म्हातारी परत आपल्या घरी जायचा विचार करत होती. पण तिला आठवलं, जंगलात अस्वल आणि सिंह तिची वाट पाहत असतील. मग तेवढ्यात म्हातारीला एक भन्नाट युक्ती सुचली. तिने लेकीला एक मोठा भोपळा घेऊन यायला लावला. मग ती त्या भोपळ्यात बसून जंगलातून जायला निघाली. चालता चालता तिला सिंह विचारू लागला, "ए भोपळ्या, तू एका म्हातारीला पाहिलं का जंगलात?" थोडे पुढे जाताच तिला अस्वल दिसलं. अस्वल पण भोपळ्याला विचारतं, "ए भोपळ्या, तू म्हातारीला पाहिलं का जंगलात?" आणि अशा प्रकारे म्हातारी परत आपल्या घरी आली. आपल्या हुशारीने म्हातारीने स्वतःचे प्राण वाचवले. या कथेचा बोध: संकट कितीही मोठे असले तरी हुशारीने त्यावर मात करता येते.